येळकोट 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 येळकोट. आवाज जरा खणखणीत आला, बरं वाटलं. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील आमचे मित्र डॉक्टर शशिकांत तरंगे सर, माऊली काका वाघमणे आणि सर्वच माझे सहकारी. आता आपल्याला वेळ खूप झालेला, नावं घेत बसलो तर वेळ होत जाईल. आपले बांधव जे खूप वेळापासून बसून आहेत, त्याच्यामुळं मी डायरेक्ट 20 तारखेच्या मुद्द्यावर. मित्रांनो, आज म्हणजे खऱ्या अर्थाने आज जय मल्हार क्रांती संघटनेचा जो मेळावा आपण इथं भरवलेला आहे, याचं प्रमुख कारण म्हणजे महायुतीचे उमेदवार आदरणीय दत्ता मामा भरणे यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे. का करायचंय तर मामाचं ते कार्य आहे. आज 10 वर्षामध्ये जे कार्य मामाने केलेलं आहे ते 40 वर्षामध्ये कुणीही करू शकत नाही, असं उल्लेखनीय कार्य आहे. आणि म्हणून आपल्याला मामाला विजयी करायचं आहे. आज खऱ्या अर्थाने बघितलं तर आद्यगुरु आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची ओळख ही प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जायचे. त्यांचं कार्य जनतेसाठी तसं होतं. आणि रामोशी समाज हा लढवया समाज आहे. रामोशी समाज हा क्षत्रियाच्या मागे आणि जनतेसाठी लढणाऱ्याच्या मागे उभा राहणारा समाज आहे. पैशाला बघून संपत्तीला बघून पाहणारा समाज नाहीये. रामोशी समाजाच्या बाबतीत एक म्हण म्हणली जाते डॉक्टर साहेब की समुद्राचा खरेपणा आणि रामोशांचा खरेपणा कधीही कमी होणार नाही. तोच खरेपणा आपल्याला टिकवायचा आहे. आणि येत्या 20 तारखेला आदरणीय दत्ता मामा भरणे यांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या समोरील बटन दाबून एवढं कडकडून बटन दाबायचंय की त्याचा तो टुंग आवाज येतो ना, तो भाग्यश्री पर्यंत पोहोचला पाहिजे. तिथली खुर्ची हादरली पाहिजे अशी दारावर. कार्यकर्त्यांनी विचारलं काय झालं भाऊ, काय नाही जरा दणकच बसायला लागेल. 23 तारखेला धोका होतो का काय बहुतेक काय सांगता येत नाही. कारण हे कर्तृत्व शून्य व्यक्ती आहे. मी ही टीका करतोय असं अजिबात समजू नका. तुम्ही रिएलिटिव्ह या. आज खऱ्या अर्थाने बघितलं तर त्यांच्या 20 वर्षाचा कालखंड आणि आदरणीय दत्ता मामा भरणेचा 10 वर्षाचा कालखंड, याच्यातला जो डिफरन्स आहे ना तो असा आहे. कारण यांनी 20 वर्षात फक्त केसांना कांगवा फिरायचं काम केलं. अहो, एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या की एक व्यक्ती जो महाराष्ट्राचा 19 वर्ष मंत्री आहे, त्याच्या मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये त्याच्या गावाच्या कडेच्या रस्त्याला त्या गावातली लहान लहान लेकरं संडासला बसत होती. ही का प्रगती तुमची? आणि मामाच्या 10 वर्षाच्या काळामध्ये आज तालुक्यातल्या कुठल्याही खेड्यापाड्याच्या वस्तीनं फिरा, पोटातलं पाणी हलत नाही अशी गाडी स्मूथ चालते. अगदी तुम्हाला सांगतो 7 ते 8 मिनिटात इंदापूरवरून मी इथं आलो. आणि तुम्ही सांगा 10 वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये 1 तास लागत होता. 1 तास. आज ज्या भूमिकेतनं तालुक्यातली बबली जी प्रत्येक ठिकाणी भाषण करत फिरते ना, की भाषण तर स्क्रिप्टेड वाटतं असं मला वाटतं. टेप रेकॉर्डचं बटनच दाबलंय. हे मामा आणि त्यांचे ते 4 बागड बिल्ले आणि ते बघा रस्त्याचे कामं असं होतंय तसं होतंय. अहो काहीतरी बदल पाहिजे ना. तुम्ही स्क्रिप्ट मध्ये चेंजेस करा ना. ती पाठ केलेलं ती बरोबर प्ले केलं की ते मामा आणि त्यांचे बागड बिल्ले 4 रस्ते आणि कॉन्ट्रॅक्टर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माझं बबलीला सांगणं आहे, बबली ताईला, की ज्या पिरियड मध्ये आपले पप्पा मंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांची स्वप्न पडत होती ना, त्या पिरियड मध्ये तुम्ही इंदापूर तालुक्यातल्या डॉक्टर साहेब गावामध्ये फिरली नव्हती बघली. हे लंडनला शिक्षणाला होते आणि आपण सर्व या तालुक्यातल्या सगळ्या रस्त्यांनी फिरलोय. इमानदारीत सांगायचं की बावडा नरसिंहपूर रोड कसा होता. इमानदारीत सांगायचं की गणेशवाडी सरकी रोड कसा होता.
त्याच इमानदारीत सांगायचं की सराटी ते लुमेवाडी रस्ता कसा होता, तो पिंपरी नरसिंहपूर परत बाबळगाव ते भांडगाव रस्ता कसा होता, भांडगाव ते बावडा रस्ता कसा होता, अहो इथं बावडा ते वालचंदनगर रस्ता कसा होता डॉक्टर साहेब, बरं ज्या रस्त्याला आपण प्रमुख रस्ता म्हणतो इंदापूर बारामती तो कसा होता. अहो हे तालुक्याच्या मेन नसा आहेत हे रस्ता आणि ते कसे होते. आणि आमचा बंटी काय सांगतो की बर्ने मामाच्या गावात प्रचाराची आयला मला हसूच येतं बरं का, पण जाऊ दे काय. बर्ने मामाच्या गावात प्रचाराची सुरुवात केली आणि म्हणे यांनी रस्ते केलं म्हणून पहिलं काय मामाच्या घराकडे जायला रस्ताच नव्हतं का. अहो मला तुमच्या बुद्धीची किव येते यार. लंडनला शिकलेल्या पैशाचं थोडं तर चीज व्हायला पाहिजे होतं. रस्ते हे छत्रपतींच्या काळापासून आहे, पण तुमच्या पप्पांच्या काळातलं रस्ते कसं होतं हे बघण्यासाठी तुम्ही नव्हता. हे दुर्दैव आहे तालुक्याचं. याच्यामुळं तुम्हाला रिअलिटी माहित नसल्यामुळं तुम्हाला कोणतरी मागचा लिहून देतो आणि तुम्ही ते तसं म्हणता. माऊली काका परवा मी ऍक्च्युली ह्या मोबाईलच्या लफड्यात पडत नाही, पण परवा दिवशी आपलं सहज युट्यूब चालत होतो. मी एक क्लिप बघितली. बबलीताईचा फोटो होता आणि पत्रकार मुलाखत घेत होते. मी म्हणलं बघू तरी काय विषय नेमका. मी ते ओपन केली क्लिप. ते हेडिंगला चालू होतं की बापासाठी लेक मैदानात उतरले. अरे बापरे, मी विचार करतो म्हणजे कालपर्यंत जनतेत चर्चा होती की म्हणजे आम्हाला असं वाटायचं की जनतेसाठी लेक मैदानात उतरली, आता इथे तर बापासाठी लेक मैदानात उतरली. अहो ते जाऊ द्या, ठीक आहे. कधी कधी सत्य तोंडावर येतं आणि सत्य वारंवार तोंडावर येतं. याच अजून एक उदाहरण सांगतो की लोकशाहीनं त्यांची फॅमिली मुलाखत घेतली दिवाळी दिवशी डॉक्टर साहेब, आणि त्या दिवशी आदरणीय वहिनींना, हे बघा त्या आपल्यापेक्षा मोठ्या आहेत आदरणीय, आदरणीय वहिनींना पत्रकारांनी प्रश्न विचारला की भाऊला तुम्ही गिफ्ट काय मागितलं दिवाळीचं, तर वहिनीनं सांगितलं भाऊची आमदारकी ही माझ्यासाठी गिफ्ट आहे. म्हणजे तुमचा डोळा आमदारकीवर आहे. एकीकडे असं बघितलं तर खानदानाचं लक्ष नुसतं आमदारकीकडे लागलंय आणि दुसरीकडे असं बघितलं तर अख्ख्या तालुक्याचं लक्ष दत्ता मामा आमदार हो याच्याकडे लागलंय. कारण हा माणूस स्वार्थासाठी जगत नाही. कारण हा माणूस स्वतःचा देह त्या चंदनासारखा घासून झिजवून तुमच्या आमच्या गोरगरिबाच्या लेकराला सुगंध द्यायचा प्रयत्न करत आहे. आणि आज त्यांच्या एका खास आरोपाचं खंडन मी करतो. ते जे म्हणतात ना 20 वर्षाच्या कालखंडामध्ये यांनी काय कुठं पाणटपरी टाकले नाही, MIDC काढली नाही, अमुक तमुक काय 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 म्हणते ते मी नाही लक्षात घेत एवढं. पण आज त्यांच्या त्या आरोपाचं खंडन करतो की तुमच्या पप्पांनी 20 वर्षाच्या काळात जे शिक्षण संस्था वगैरे वगैरे दूध जे काढलं त्याच्यात जी तुमची मालमत्ता तयार झाली ते मामाच्या डोक्यात तरी आलंच नाही. कारण त्यांच्या डोक्यात एकच त्या गोऱ्या कुंभारासारखं विठ्ठल 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 विठ्ठल. जसं गोऱ्या कुंभाराने विठ्ठलाचं नामस्मरण करता करता स्वतःचं पोरगं पायाखाली आलं तरी त्यांना कळलं नाही की आपलं स्वतःचं लेकरू पायाखाली आलेलं आहे ते मिळालेलं आहे. तसं जसं ते विठ्ठलाच्या नामस्मरणात गुंग होऊन त्यांना काहीच कळलं नाही, तसं आपल्या मामाला जनतेच्या सेवेच्या ह्याच्यात एवढं रमून गेले त्यांना लक्षात आलं नाही. आपण कंपन्या टाकल्या पाहिजेत, आपण हे केले पाहिजेत, आपण शिक्षण संस्था काढल्या पाहिजेत. हेच शिक्षण संस्थेचे कामगार आपल्याला गुलाम म्हणून वापरायला भेटतील, त्यांचे घरचे गुलाम म्हणून वापरायला भेटतील. दम देऊन स्टेटस टाकायला लावू, दम देऊन सभेला बोलू, हे त्यांच्या डोक्यात आलंच नाही. आता ह्यांनी आणून दिलं. म्हणजे ह्यांची जी सोच आहे ना ती कुठल्या लेवलची आहे याचा विचार करण्याची तुम्हाला आम्हाला गरज आहे. आणि ही अशी सोच जर खुर्ची बसली तर याद राखा उद्या जर तुम्हाला कुठलं काम पडलं तर पहिला फोन तुम्हाला PA ला करावा लागणार आहे, दुसरा फोन तुम्हाला बंटीला करावा लागणार आहे, तिसरा फोन तुम्हाला बबली ताईला करावा लागणार आहे आणि चौथा फोन जॉनीला. तो जॉनी गद्दार आहे, जॉनी कामच करणार नाही ना. याच्यामुळं सांगतो जनतेत उतरून
तुम्हा आम्हाला जाणून घेणारा, पाण्यासारखं स्वभाव असणारा, पाण्यासारखं का? पानी रे पानी तेरा रंग कैसा, तू जिसमें घुल जाए तू हो जाए वैसा. अहो कशाला उदाहरण सांगू, आत्ताच पाण्यासारखा मिसाळा तो माणूस त्या गरिबांमध्ये. मिसाळा का नाही डॉक्टर साहेब? त्यांनी म्हणलं का माझी पॅन्ट भरते, पांढरी कपडे, मला भट्टीच्या कडक मध्ये, म्हणून सांगतो तुम्हाला दत्ता मामा का पाहिजे ते हेच कारण आहे. बरं तुम्हाला कारण जर सांगत वस्तू दत्ता मामा का पाहिजे तर 20 तारखेच्या 6 इथंच वाचलेल्या आहे. मग तुम्ही म्हणणार आम्हाला मतदान करायचं होतं, आम्हाला तुम्ही काय जाऊच दिलं नाही आम्हाला, आणि आम्हाला बी उठू वाटलं नाही कारण सत्य परिस्थिती आम्ही ऐकत होतो. अशा बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या वगैरे मित्रांनो. प्रामुख्यानं आपल्या जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांचं आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. गोरगरीब जनतेचे नेते, तुमच्या आमच्या हृदयातले व्यक्ती, आदरणीय नानाचं आगमन आहे. स्वागत आहे नाना आमच्या तालुक्यात. दौलत नाना शितोळे तुम आगे बढ़ो. तर मित्रांनो या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेण्याच्या गरजेचं आहे की आपण कुणाला साथ द्यायची आहे. आपण अशा व्यक्तीला साथ द्यायची आहे का ज्यांनी आपला तालुका 40 वर्ष मागे नेला. आपण अशाच माणसाला साथ द्यायची जो आपल्या तालुक्याला सुदृढ बनवेल, आपल्या युवकांच्या हाताला रोजगार आणून देईल, जो व्यक्ती आपल्या तालुक्याच्या विकासाचा विचार करेल. मी तुम्हाला सांगतो बापू, परवा दिवशी आणि रोजच सोशल मीडियावर या गोष्टीचं जास्त प्रचिती होते की मामानी 2 कोटीच्या, 5 कोटीच्या, 6 कोटीच्या साड्या इंदापूर तालुक्यात वाटल्या. यांनी जर विकास केलाय तर मामाला साड्या वाटायची गरज का पडली. मला प्रामुख्याने त्यांना सांगायचंय की मामानी, आदरणीय दत्ता मामा भरणेंनी इंदापूर तालुक्यातल्या महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम हा दिवाळीच्या भाऊबीजे निमित्त केला होता. आणि खऱ्या अर्थाने बघितलं तर तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला 500-1000च्या साडीची काय हो किंमत. तुमच्या घरातली 1000-2 म्हणजे 5000, 10000, 50,000च्या साड्या घालणाऱ्या महिला यांना 500-1000च्या साडीची काय किंमत. आज ज्या सर्वसाधारण घरातल्या महिला आहेत, कधी कधी अशी परिस्थिती येते की त्या फॅमिलीच्या आर्थिक परिस्थितीमुळं त्यांच्याकडे दिवाळीसाठी साडी घ्यायला देखील पैसे नसतात. काही वेळेस अशी परिस्थिती येते की घरातली जुनी साडी नेसून आपल्याला दिवाळी साजरी करावी लागते. अशामध्ये एका भावाची ववळणी म्हणून मामानी बहिणीला साडी
गिफ्ट केली तर त्याचा बबाल काय उठला तर एका ठेकेदाराकडून साड्या घेतल्या, साड्या वाटल्या, कोण म्हणतं 2 कोटीच्या वाटल्या, कोण म्हणतं 5 कोटीच्या वाटल्या, अमुक केलं तमुक. अहो तुम्ही बहिणीचं मौलच त्यांना कळलं नाही. जर बहिणीचं महत्व त्यांना कळलं असतं तर आदरणीय भाऊच्या जो काळजाचा तुकडा आहे आदरणीय ताई, त्यांना एकदम सुईतनं दोरा कसा ओळून काढावा तसं डॉक्टर साहेब संघटनेतनं कारखान्यातनं अज्ञात बाहेर काढा. मग जर तुम्हाला बहिणीचं महत्व कळलं असतं तर तुम्ही आदरणीय ताईला का त्यांच्या वडिलांनी तयार केलेल्या कारखान्यातनं काढलं नसतं. अहो ज्या माणसाला त्यांनी स्वतः तयार केलेल्या कारखान्यातनं संघटनेतनं त्यांच्या शिक्षण संस्थेतली लोक सांभाळता आली नाही, ती त्यांची संघटना सांभाळता आली नाही, कारखाना सांभाळता आला नाही, हा व्यक्ती तालुका काय सांभाळणार याचा विचार तुम्ही आम्ही करण्याची गरज आहे. याचा विचार तुम्ही आम्ही जनतेने करण्याची गरज आहे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन आदरणीय दत्ता मामा भरणे यांच्या घड्याळासमोरील बटनाला बटन दाबून मामाला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं, आपण ज्या दिवशी मतदानासाठी जाल, जाणीवपूर्वक ऐका, आपण ज्या दिवशी मतदानासाठी जाल कुठलाही गडबड, दुसरा कुठलाही विचार डोक्यात न ठेवता फक्त घड्याळाची टिकटिक आणि मामाचा तो गुलाल डोक्यात ठेवायचा आणि बघायचं आधी घड्याळ कुठं आहे आणि त्या घड्याळालाच बटन दाबायचं आणि मामाला प्रचंड बहुमताने विजय करायचा. आलेले आपले पाहुणे आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष यांनाही बोलायचे आणि पुढे वेळ आहे. बोलत बसलो तर सांगितलं ना 20 तारखेच्या 6 वाजता द्या. मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बजरंगबलीच्या मंदिरात आलो तर एक गोष्ट बजरंगबलीची देऊ, जय श्रीराम, जय जय श्रीराम. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आपले सर्वांचे लाडके, आपलं सर्वांचं रामोशांचं दैवत दौलतनाना शितोळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी तर आले तर त्यांचा या ठिकाणी आपण सर्वजण सत्कार समारंभ घेऊयात. उपस्थितांना मी विनंती करतो की त्यांनी शेटपळ गावातील जे का आपले समाज बांधव असतील, तालुक्यातील पदाधिकारी असतील, जय मराठा संघटनेचे, त्यांनी नानांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. बाळासाहेबजी करगड यांना या ठिकाणी विनंती करतो, त्यांनी आदरणीय दौलतनाना शितोळे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी शेटपळ हवेली गावचे सरपंच संतोष पवार यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. सोबतच बाळासाहेब करगड अध्यक्ष माध्यमिक विद्यालय व ज्येष्ठ नेते आहेत ते. सोबतच ग्रामपंचायत सदस्य महेश नरवट, गणेश नवरे, माऊली वाघमोडे या सर्वांचा या ठिकाणी सत्कार होतोय. संदीप चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आदरणीय दौलतनाना शितोळे यांचा या ठिकाणी शेटपळ हवेलीतील सर्व समाज बांधव व तालुक्यातील आलेले सर्व समाज बांधव, गावचे नागरिक यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय. आदरणीय दौलतनाना शितोळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विचाराचे उमेदवार कसे जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील यासाठी ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या ठिकाणी भाजपचे युवा मोर्चाचे सचिव दीपक अण्णा काटे यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे, त्याचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे. सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्टार प्रचारक डॉक्टर सतीजी तरंगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पूनमजी देवकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अण्णासाहेबजी काटे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय.
सोबत डॉक्टर सतीजी तरंगे यांचाही संघटनेच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय. डॉक्टर शशिकांत तरंगे, माऊली वाघमोडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सोबतच डॉक्टर सुमेध रामटेके यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. दौलतनाना शितोळे यांच्या हस्ते या ठिकाणी सुमेध रामटेके यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जय मल्हार क्रांती संघटनेचे या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके अंकुशरावजी जाधव सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील रासुर्णे गावामधून आवर्जून उपस्थित असलेले प्रमोदजी नाना कोमने यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अण्णा भोसले यांना विनंती करतो. डॉक्टर शशिकांत तरंगे यांचे यानंतर मनोगत होईल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना विनंती आहे की समोरून बसायचे. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे समोरून बसावा. पुढे आहे सगळे. सर्वांना विनंती आहे समोरून बसा. आज या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला दत्तात्रय मामा भरणे यांना मतदान का करावे हे सांगण्यासाठी महाराष्ट्र क्रांती सेना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे साहेब यांनी अख्खा महाराष्ट्र पेंजून काढला. इंदापूर पासून रोड पासून 20 किलोमीटर राहत आमचं गाव या गावापर्यंत पोहोचले. हीच त्यांची खरी पोचपावती आहे. म्हणजे कुठलं गाव यांनी सोडलं असेल का ह्याचा विचार करण्याची गोष्ट आहे डॉक्टर साहेब. एवढ्या तळागाळापर्यंत त्यांचं संघटन पोहोचलं आणि ते माणसापर्यंत पोहोचतात. गावातल्या आमच्या कमीत कमी 15 ते 20 माणसांना ते नावाने शिवत इतकं यांचं अटॅचमेंट आहे. इतकं तळागाळात पोहोचलं यांचं काम आहे. समाजासाठी समाजाबरोबर इतर घटकांनाही बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत आहे. त्यामुळे त्यांची थोड्याच कालावधीमध्ये लोकप्रियता वाढली. सरकारने दखल घेऊन त्यांना राज्य मंत्रिमंडळाचं दर्जा असणारं पद पण देऊन त्यांचा सन्मान केला. ही फार मोठी गौरवाची गोष्ट आहे समाजासाठी आणि सगळ्यांसाठी, तो आमच्यासाठी पण. तर एवढ्या मोठ्या माणसाचं मामांच्या प्रचारासाठी आपल्या गावामध्ये सहर्ष स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर आमचे सर्वांचे मार्गदर्शक आपल्या इंदापूर तालुक्याची मुलुक मैदानी तोप आणि स्टार प्रचारक डॉक्टर शशिकांत तरंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर माऊली चौरे आणि आता ज्यांचं आपण भाषण ऐकलं, अख्खा महाराष्ट्र दुधाला पाण्यासारखा हरवला त्यांनी. दूधवाल्यांची झोप उडवली आणि आपल्याला पण मनमुरादपणे नाना तुम्ही ऐकायला पाहिजे त्यांचं भाषण. अतिशय सुंदर त्यांनी भंटी बवली काय ठेवलंच नाही त्यांनी पूर्ण ओळखून घेतले. असे अण्णा आणि सर्व ग्रामस्थ सहकारी मित्र, आपल्या गावचे ग्रामस्थ, सरपंच, माध्यमिक विद्यालय प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब करकर, त्याचबरोबर गावचे माजी सरपंच सुदेश पवार, माजी सदस्य महेश नरपट आणि सर्व मान्यवर गणेश नवले, संदीप चव्हाण आणि सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील सभेला सुरुवात करावी शशिकांत तरंगे यांनी मार्गदर्शन करावं असं त्यांना विनंती. धन्यवाद. आज आपल्या इंदापूर तालुक्यातील सेटपळ हवेली या गावामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दौलतनाना शितोळे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी, या गावातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि समोर उपस्थित असलेले माझे सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, आपण सर्वजण 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या
निवडणुकीसाठी आपल्या सर्वांचे लाडके आमदार दत्तामामा भरणे यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी मामांना प्रचंड मताने विजयी करावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्या या जय मल्हार क्रांती संघटनेच्या मेळाव्यामध्ये उपस्थित आहोत। आज नानांचे कार्यक्रम खूप धावपळीचे आहेत। नानांना इथून पुढे पुन्हा सोलापूरला सुद्धा एक कार्यक्रम असल्यामुळे मी आपला अधिक वेळ न घेता गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये आपण सर्वजण बहुजन समाज अत्यंत गुण्यागोविंदाने एकत्रितरित्या नाना आम्ही सगळेजण या ठिकाणी राहतो। आज रामोशी समाज बांधवांच्या प्रश्नावरती दौलत नानांचं राज्यस्तरीय जे काम आहे हे अत्यंत कौतुक करण्यासारखं काम आहे आणि नानांनी जे जे विषय या राज्याच्या रामोशी समाज बांधवांच्या प्रश्नांवरती मांडले आणि ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीच्या सरकारनं निश्चितपणे रामोशी समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न आदरणीय दौलत नानांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे। या राज्याचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक सर्वसामान्य कुटुंबातील रामोशी समाजामध्ये जन्मलेल्या दौलत नाना शितोळेंच्या पाठीमागे उभा राहण्याची भूमिका आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतली आणि म्हणून आज तुमच्या आमच्या सर्वसामान्य कुटुंबाचं नेतृत्व हे राज्यामध्ये फिरतंय। आज महाराष्ट्रामध्ये कोणता असा तालुका नाही की तिथं दौलत नानांना जाऊन त्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागतो, कारण पूर्वी रामोशी समाज असेल किंवा बहुजन समाज असेल यांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कोणी ग्राह्य धरत नव्हतं। तुम्ही आहे काय आणि नाही काय याची पर्वा या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना कधीच होत नव्हती, परंतु रामोशी समाजामध्ये दौलत नानांसारखं नेतृत्व जन्मलं। गाव गाड्यामधल्या प्रत्येक रामोशाला एकत्र केलं, संघटन केलं आणि आज त्यांची एकी बघून महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार प्रत्येक उमेदवार हा दौलत नानांना म्हणतोय, नाना आमच्या तालुक्यामध्ये या, नाना आम्हाला पाठिंबा द्या, कारण एकीची ताकद ही नानांनी खऱ्या अर्थानं जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिली। आपण सर्वजण आपल्या तालुक्यातले आमदार भरणे मामांच्या बरोबर 10 वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण ठामपणे मामांच्या बरोबर आहेत। उद्याच्या 20 तारखेला सुद्धा तुम्हाला सर्वांना नानांच्या आदेशाचं पालन करून आपल्या गावामध्ये असणारं या तालुक्यामध्ये असणारं जेवढं काय मतदान आहे ते सगळं मतदान हे भरणे मामांच्या घड्याळ या चिन्हासमोर आपल्याला द्यायचंय आणि मामांना त्या ठिकाणी विजय करायचा। मामा नाना तुम्हाला यायला थोडासा वेळ झाला। मामांनी आपल्या अगोदरच या ठिकाणी उपस्थित राहून सगळ्या समाज बांधवांना मार्गदर्शन केलं, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि निश्चितपणे नाना आम्हाला सुद्धा वाटतं एक बहुजन समाजातला कार्यकर्ता ज्यावेळेस रात्रंदिवस समाजाच्या कल्याणासाठी झटत असतो, या गोरगरीब जनतेच्या हितासाठी झटत असतो। जे रामोशी समाजाचं दुःख आहे तेच आमचं पण दुःख होतं, तेच आमचं पण या महाराष्ट्रामध्ये दुःख आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हातात हात घालून या महाराष्ट्रामध्ये काम करायचंय। नानांच्या बरोबर तुम्ही बघा बहिर्जी नायकांच्या स्मारकासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने निधी दिला। आज इथं अण्णांनी सांगितलं की मामांनी साड्या वाटप बहिणींसाठी केलं आणि तुम्ही कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेतले म्हणून या तालुक्यामधले विरोधक आरोप करतायत, परंतु आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांनी सुद्धा गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या प्रश्नासाठी वेळ प्रसंगी या प्रस्थापित जहागीरदारांना वटणीवर आणलं आणि गोर गरीब जनतेच्या घशामध्ये 2 घास घालण्याचा प्रयत्न
त्या कालखंडामध्ये सुद्धा उमाजी नायकांनी, राजे उमाजी नायकांनी केला. तेच काम जर एखादा कोण या तालुक्यामध्ये करत असेल तर त्याच्या पाठीमाग आपल्या सर्वांना उभं राहणं ही काळाची गरज आहे. आणि तेच काम उद्या तुम्हाला मी सांगतो, इथं इंदापूर तालुक्यामध्ये तुम्ही सगळी जर या रामोशी समाज बांधवांनी भरणे बाबाच्या पाठीमागे उभा राहावं. जय मल्हार क्रांती संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला अडचण आली, अगोदर नानांच्या अगोदर तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोन करा. तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा राहू. आणि तुम्हाला एक नम्रपणे सांगतो, भरणे बाबा उद्या आमदार होतीलच, परंतु जोपर्यंत दौलत नाना शितोळे आमदार होणार नाही तोपर्यंत आम्ही दौलत नानांच्या पाठीमाग ठामपणे उभा राहू. आणि नानांना तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये करण्याची संधी आपण सगळेजण मिळून हातात हात घालून देण्याचा प्रयत्न करू. आज या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे, पुढं कार्यक्रम असल्यामुळं मी आपल्यामध्ये अधिकचा वेळ न घेता तुम्हा सर्वांना मनापासूनची विनंती करतो. आणि 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून मामांना 2 नंबरची जी मामांची ही नाव आहे, 2 मशीन आहेत मतदानाच्या, त्यातल्या पहिल्या मशीनवरती दुसऱ्या नंबरला घड्याळ हे चिन्ह आहे आणि त्याच्यावर आपण सर्वांनी मतदान करा एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. यानंतर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांना मी विनंती करतो, त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.